हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्पृहा युनिक क्रिएशन. आज आपण नावाची नथ कशी बनवायची हे शिकणार आहोत. त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. नाव, 3 mm साईज मोती, 2 क्रिस्टल, स्प्रिंग आणि गोल्डन बीड्स, फिक्सिंग वायर. तर आपण आता बघूया की नावाची नथ कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगते. तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. आपण बेस वायर घेणार आहोत पहिल्यांदा 18 गेजची, कारण आपण प्रेसची नथ बनवतो आहे. तर आपण 18 गेज बेस वायर घेतल्यानंतर फिक्सिंग वायरने आपण त्याला पहिले 2 राऊंड असे करून घेणार आहे. त्यानंतर हा ओव्हल शेपचं क्रिस्टल आहे, तुम्ही बघत असताल तर तो आपण त्या बेस वायरमध्ये ओवून घेणार आहे. ह्या अशा पद्धतीने आपण हा ओवून घेतलेला आहे. त्यानंतर आपण आता फ्लॉवर बनवूयात. तुम्ही बघत असताल पहिल्यांदा आपण फिक्सिंग वायरमध्ये 3 mm साईजचं मोती टाकलेला आहे. त्यानंतर आपण गोल्डन कलरचं मोती बीड्स टाकलेला आहे आणि हे अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. हे पहा, हे अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे. तर हा असा पूर्ण राऊंड करायचा आहे आपल्याला ह्या ओव्हलला. हे पहा, ह्या आपण अशा पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत. आता ह्या आपण या क्रिस्टलच्या साईडने अशा फिक्स करूया. आपण अशा पद्धतीने फिक्स केलेले आहे. खाली 2दा राऊंड मारायचा फिक्सिंग वायरचा, वरती 2दा राऊंड मारून त्यानंतर आपण याच्यामध्ये स्प्रिंग ओवून घेऊयात. ही स्प्रिंग पहिले आपण नाही का असं किती लागतीये तेवढी कट करून घेऊयात. कट करून घेतल्यानंतर आपण ती फिक्सिंग वायरमध्ये टाकून घेऊया. फिक्सिंग वायरमध्ये टाकल्यानंतर आपण त्याच्या एंडपासून पुन्हा एकदा फिक्सिंग वायर त्याच्यामध्ये टाकून त्याचं राऊंड करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय कसं फिक्स करते मी, कसं बनवते. हे पहा, हे आपण असं बनवलेलं आहे. त्यानंतर हे असं वरती उचलतंय, त्यासाठी आपण हे फिक्स करून घेऊयात, जेणेकरून आपलं फिनिशिंग प्रॉपर दिसेल. हे पाहू शकता तुम्ही, हे आपलं फ्लॉवरचं फिनिशिंग कसं व्यवस्थित आलेलं आहे आणि किती प्रॉपर फिक्स झालेलं आहे हे पहा. त्यानंतर आपण याला बेस वायरला नाव लावून घेऊया. ते फिक्सिंग वायरने असं फिक्स करत जायचं आहे. हे आपलं नाव पण आता फिक्स झालेलं आहे. आपण अहो नावाची नथ बनवत आहे, तर ते आपलं फिक्स झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला रेड कलरचं क्रिस्टल बेस वायरमध्ये टाकून घ्यायचं आहे.
आणि त्याला फिक्स करून घ्यायचं आहे बेस वायरवरती. त्यानंतर त्यामध्ये एक साधारण 6 मोती ओवून घ्यायच्या फिक्सिंग वायरमध्ये. पहा, हे आपण अशी 6 मोती ओवून घेतलेले आहेत. त्यानंतर क्रिस्टलला आपल्याला असं राऊंड करून घ्यायचं आहे. क्रिस्टलला राऊंड करून घेतल्यानंतर ना, हे तुमचे नथ हे असं नथ अशी दिसणार आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये गोल्डन बीड्स ओवून घेऊया. आपण यामध्ये गोल्डन कलरचे बीड्स ओवून घेतलेले आहेत. त्याचाही आपल्याला अशाच पद्धतीने सेम राऊंड करून घ्यायचा आहे. असा राऊंड झाल्यानंतर ना आपल्याला ते फिक्स करून घ्यायचं आहे. जसं की पहिले स्प्रिंग फिक्स केली होती, सेम त्याच पद्धतीने हे फिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, हे आपलं अशा पद्धतीने झालेलं आहे. तर आपली नथ आता तयार आहे. आपण त्याला आता शेप देऊन घेऊयात. असं आपल्या बोटाच्या अंगठ्याने छान असा याला कर्व द्यायचा आहे. उरलेलं बेस वायर कट करून घ्यायचं आहे आणि प्लायरच्या सहाय्याने एक राऊंड करून आज आपली ही सुंदर अशी नावाची नथ तयार आहे. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.